ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंदांनी आपणाला प्रेम साधनेमध्ये प्रेमाच्या माध्यमातून आपण आत्मसाक्षात्कार आणि भगवंताची अनुभूती करू शकतो हे स्पष्ट केलेलं आहे. आणि ह्यासाठी बाबा मुक्तानंद आपणाला सांगत आहे की आपण आपल्या शरीराकडे आणि आपल्या मनाकडे अत्यंत सन्मानाने पाहणं आवश्यक आहे. जे आपण आपल्या मनाला समजतो की हे मन अत्यंत चंचल आहे, चपळ आहे, विकारी आहे, त्या संदर्भात बाबा मुक्तानंद सांगता आहेत की हेच मन जरी आपणाला असं वाटत असेल तरी ह्याच मनाला खऱ्या सुखाची, शांतीची, प्रेमाची आणि विश्रांतीची ओढ असते. आणि त्याचमुळे हे मन चंचल होतं, एका विषयावरून दुसऱ्या विषयावर जातं आणि एका भावाचा आस्वाद घ्यावा असा वाटतो, त्यावरून दुसऱ्या भावाचा. कारण या मनाला ओढ असते ती सुख, शांती, प्रेम आणि विश्रांती ही सत्य स्वरूपात, अविनाशी स्वरूपात अनुभवण्याची. आणि त्याला त्यामुळे ते एका विषयातून दुसऱ्या विषयात हे उडी मारत असतं. आणि ज्या वेळेला हे मन आत्मसाक्षात्कार करतं, आत्मप्रेम अनुभवतं, तेव्हा तेच तिथं स्थिरावतं आणि मग पुढील भगवत अनुभूती त्याला प्राप्त होते. ह्यासाठी बाबा मुक्तानंद सांगतायत की ह्या मनाला वश करण्यासाठी प्रेम हेच प्रेमाच्या बेडीमध्ये त्याला अडकवून ठेवणं आवश्यक आहे. कारण ह्या संपूर्ण विश्वाची निर्मिती ज्या भगवंतातून झालेली आहे ते भगवंताचं तत्व प्रेमस्वरूप आहे. आणि भगवंताच्या ह्या प्रेमाच्या स्फुरणातून ह्या विश्वाची निर्मिती झालेली आहे आणि ह्या विश्वाचा एक भाग आपण आहोत. त्यामुळे संपूर्ण विश्वाची निर्मिती होण्यासाठी प्रेम हा मूलभूत पदार्थ आहे. त्यामुळे आपण सर्वजण हे प्रेमातून निर्माण झालेले आहे. हे जगत प्रेम आहे आणि त्यामुळेच आपली साधना ही प्रेम साधना असणं आवश्यक आहे. प्रेम साधना ही अशी साधना आहे, ही अशी पूर्ण साधना आहे की जी आपणाला आत्मसाक्षात्कार, भगवंताची अनुभूती करून देऊ शकते. यासाठी बाबा मुक्तानंद आपणाला सांगत आहेत की आपणही, प्रत्येक मानव हा प्रेम आहे आणि त्यामुळे प्रत्येक मानवाचं शरीरातली प्रत्येक पेशी आणि पेशी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि शरीरातील प्रत्येक पेशी ही त्या प्रेमातून निर्माण झालेली आहे, त्या चेतनेतून निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपण आपल्याकडे सन्मानाने पाहणं आवश्यक आहे. अनेकदा आपल्याला आपल्यातील आत्मतत्वाचा अनुभव झाला नसल्यामुळे आपण आपल्या अवगुणांना पाहून, विकारांना पाहून स्वतःला हीन, दीन, पापी समजतो आणि इतरांनासुद्धा आपण त्याच दृष्टीने पाहतो. तर अशा रीतीने स्वतःला अथवा इतरांना आपण हीन दृष्टीने, पापी दृष्टीने पाहणं हे अत्यंत अन्यायपूर्ण आहे असंही बाबा मुक्तानंद आपणाला सांगत आहेत. त्यासाठी ते स्वतःवर घडलेला एक प्रसंग आपणाला सांगत आहेत. सांगतायत की कसं ह्या मनाला आपण एक उदाहरण देत आहेत की त्यांना तीर्थक्षेत्री ते स्नानासाठी गेले होते आणि तेव्हा त्यांना एका पुरोहिताने म्हटलं की संकल्प घ्या. आणि तेव्हा मग पापोहम असा म्हणाले. तर ते त्यांना पटलं नाही आणि म्हणजे काय अवस्था झाली असेल, तो पुरोहित पण काय, आणि जणू आपल्याला ते उदाहरण देण्यासाठी ती गोष्ट त्यांच्या जीवनात घडली. म्हणजे त्या पुरोहिताला माहीत पण नसेल की एवढा आत्मसाक्षात्कारी संत समोर आहे आणि त्यांना संकल्प घ्यायला सांगतात. तरीसुद्धा बाबा मुक्तानंदांनी काय त्यांना सांगितलं की मी हा नाही घेणार
मी पापी नाही, पापी तू असशील. आणि इथे इथे ह्या तीर्थाच्या ठिकाणी सुद्धा अशा रीतीने संकल्प करण्याचा की जे आपलं सत्य नाही आहे तो संकल्प करण्याचा तू हे करतोय, प्रयत्न करतोयस, त्याच्यामुळे चुकीचं कर्म हे तुझं आहे. आणि मी तर शिवोहम आहे, मी तर शुद्धोहम आहे, आणि माझ्याकडून मी पुण्य करतोहम आहे, आणि संकल्प रहितोहम. कारण जो शुद्ध आहे, पवित्र आहे, त्याला वेगळा संकल्प घ्यायची आवश्यकताच नाही आहे. ही गोष्ट त्यांनी आपल्याला सिद्ध करून सांगितली ह्या अनुभवाच्या आधारे. आणि त्यांनी आपल्याला खास सूचना दिलेली आहे की आपण आपल्याकडे कसं पाहायचं आहे. कधीही आपण आपल्याला पापी नाही पाहायचं आहे, किंवा आपण कितीही आपल्याकडून काही चुकीची गोष्टी घडल्या असतील, होत असतील, किती आपला स्वभाव रागीट असेल, कसाही असेल, तरीसुद्धा आपण स्वतःला अशा दृष्टीने पाहायचं नाही आहे. कारण आपण स्वतःला नेहमी शुद्ध स्वरूपच आहे, आणि हे जे शुद्ध स्वरूप आहोत आपण, आणि आत्ता हे आपण संस्कार लावून घेतल्या, त्या सवयी लावून घेतल्यात, त्या मला घालवल्या की माझं आतलं शुद्ध स्वरूप दिसणार आहे. हे आपण कायम स्वतःच्या बाबतीत आणि सर्वांच्या बाबतीत हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. हे आपल्याला ते सांगत आहेत ह्या प्रसंगाच्या आधारे. आणि दुसरी आपल्याला एक गोष्ट सांगितली त्यांनी की हे सर्व प्रेमातनं निर्माण झालं असल्यामुळे अशी जगात कुठलीच गोष्ट नाही की ती आपला द्वेष करेल किंवा आपल्याला विरोध करेल. परंतु आपल्या प्रारब्धानुसार काही गोष्टी अशा दिसत असल्या तरीसुद्धा आपणाला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक व्यक्तीकडे आपणाला प्रेमानेच पाहायचं आहे. प्रत्येक परिस्थितीला पण, गोष्टीला पण, व्यक्तीला सुद्धा. आणि जरी असा काही विरोध दिसत असेल, काही द्वेष दिसत असेल, ते सुद्धा आपल्याला अनुकूल आहे हे ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. ही दुसरी गोष्ट सांगितली. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो एक स्पर्श केला की सर्व भाव हे ईश्वराचेच आहेत. सर्व भाव हे ईश्वराचेच आहेत. काल आपण जे शेवटचं पाहिला भाग त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर्व भाव ईश्वराचेच आहेत. त्यामुळे काय त्यागायचं आणि काय ग्रहण करायचं हा मुद्दा गौण आहे. सर्व भाग सर्व भाव जे आपले मानस भाव आहेत, मग त्यामध्ये प्रेमापासून राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर, त्यानंतर हे जेवढे आपल्याला सकारात्मक भाव वाटतात आणि नकारात्मक भाव वाटतात, ह्या सर्वांची निर्मिती भगवंताच्या तत्वातनं निर्माण झालेली आहे. त्यामुळे ह्याच्यात काय ग्रहण करायचं, काय सोडायचं, त्यागायचं हा महत्त्वाचा मुद्दा नसून आत्मबोध होणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. परिपूर्ण आपल्याला आत्मज्ञान होणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आत्मज्ञान आपल्याला झालं म्हणजेच आपल्याला प्रेमाचं ज्ञान झालं. प्रेमस्वरूप आपण भगवंतापर्यंत पोहोचलो तर आपणहून आपल्याला कळणार आहे की माझ्यातला भाव मी कुठला वाढवला पाहिजे, कुठला संतुलनात आणला पाहिजे, ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे इथे सांगितलं की काय त्याग करणं, ग्रहण करणं हे गौण आहे. आत्मबोध होणं महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे हा आत्मबोध होण्यासाठी प्रेमसाधना ही सर्वांना सहाय्य करणारी आहे. कारण प्रेम हे आपल्या अंतरीच आहे, आपण त्यातनंच निर्माण झालेलो आहे. आपल्याला नवीन नाही आहे, ते आपण तेच आहोत. त्यामुळे प्रेमसाधना ही आपणाला आत्मबोध करण्यासाठी अत्यंत मदत करणारी आहे. आणि त्यामुळे इथे बाबा मुक्तानंदांनी सांगितलं कितीही खूप मोठ्या साधना केल्या, कोणी हठयोग केला, कोणी ध्यानयोग केला, कोणी ज्ञानयोग केला, कोणी अजून काही वेगळ्या साधना असतील तर त्या केल्या, जे साधना पद्धती आहेत तर त्या कितीही केल्या असतील साधना पद्धती, परंतु जर त्याच्या आंतरी प्रेम विकसित झालं नसेल, याचा अर्थ त्याचा अहंकार गळून पडला नाही, तर ते फलित होणार नाही. ते पूर्ण आत्मसाक्षात्कारापर्यंत ती व्यक्ती जाऊ नाही शकणार. हे महत्त्वाचं आहे. आणि त्या कितीही ध्यान केलं, कितीही समजा आपण किती होम हवनादी गोष्टी केल्या, कितीही ध्यान केलं, कितीही नामस्मरण केलं, किती प्राणायाम आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतील, कितीही दान करत असू, परंतु जर आपलं आतमध्ये परिपूर्ण प्रेम विकसित नाही झालं तर आपला पूर्ण अहंकार गळून नाही पडत. त्यामुळे त्या साधना अपूर्ण राहतात. तर ह्यासाठी आवश्यक आहे की प्रेम विकसित होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच इथे आठवण होते की 1400 वर्ष तपस्या करत असलेल्या चांगदेव माऊलींना कोरं पत्रच लिहून पाठवलं, कारण त्याच्या अंतरीत तेच प्रेम साधना झालेली नव्हती. आणि तीच बालयोगिनी माऊली चांगदेव 65 झाली ते लिहून पाठवलेलं आहे. तर ही गोष्ट आहे. तर ह्या दृष्टीने त्यांच्या अनुभवापुढे माऊली लहान होती, पण माऊलींनी जी साधना केली होती आणि त्या आधारेच माऊलींनी अगदी भिंतीलाही चालवलं. किती प्रेम
दिलं असेल त्यावेळेला भिंतीला माऊलींनी, किती म्हणजे तिला प्रत्येक त्या भिंतीच्या, प्रत्येक त्या मातीच्या कणाला माती नाही बघितलंय तिने. काय असेल दृष्टी माऊलीची, तेव्हा ती त्यातलं त्या मातीसारख्या स्थूल गोष्टीमध्ये पण चैतन्य असतं, ते चैतन्य माऊलीने जागृत केलं आणि ते वाहन बनलं. ही गोष्ट किती मोठं, ते त्यातलं त्यात असलेलं प्रेमाला, त्यातही प्रेम आहे, त्यातही चैतन्य आहे. माऊलींनी तिचं चैतन्य इतकं ओतलं, जशी आई बाळाला जन्म देते त्या प्रकारे माऊलींनी त्या प्रत्येक कणामध्ये चैतन्य ओतलं असेल आंतरिक. तिचं पाझरलं ते चैतन्य माऊलीतलं, ते त्या भिंतीने उड्डाण केलं. तर ह्या पद्धतीने माऊलींनी हे केले. म्हणजे इतक्यात 1400 वर्ष तपस्या केलेला योगी कुठे आणि छोटीशी माऊली. तर ह्यामध्ये हीच गोष्ट आहे की केवळ खूप तपस्या केली, खूप साधना केली म्हणजे आपण पूर्ण होतोय असं नाही. ते मदत करणारच आहे, पण जोपर्यंत प्रेम पूर्ण विकसित होत नाही, तोपर्यंत मीपणा गळून नाही पडत, तोपर्यंत आपण पूर्ण अनुभूती भगवत स्वरूप होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने प्रेमसाधना हे प्रकरण अत्यंत आपणाला सखोल रीतीने बाबा मुक्तानंदांनी शिकवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबा मुक्तानंदांनी सांगितले की आधी स्वतःवर प्रेम करा, जगानंतर शेजाऱ्यांवर प्रेम करा. म्हणजे जे शेजारी म्हणजे घरातले शेजारी पण आणि बाहेरचे शेजारी पण, ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येतो ते सर्व शेजारी. मग घरात राहत असलेले शेजारी, हा आपला देह म्हणजे एक घर झालं, त्याच्या बाजूला आजूबाजूला जे घरात राहणारे आहेत ते दुसरे शेजारी, आणि या घराच्या बाहेरचे सर्वच जे आहेत ते शेजारी. तर घरात आधी स्वतःवर प्रेम करायला शिका, मग घरातल्यांवर प्रेम करायला शिका, आणि मग जगावर प्रेम करायला शिका. तर आता आपण, आणि जर स्वतःवर प्रेम करायला लागलो, प्रत्येक आपल्या शरीराला मनाला आपण उच्च नजरेने पाहायला लागलो, तर आपल्याला आपल्या अंतरी ते तत्व जाणवेल. आणि मग जाणवणार आहे की अरे माझ्या घरातल्यांच्या अंतरी पण तेच आहे, जगात प्रत्येक आकाराच्या अंतरी ते आहे. जोपर्यंत आपण आपल्या आतमधला आत्माराम बघत नाही, आपल्या आतमधल्या चैतन्याची अनुभूती पूर्ण करत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्यातला राम बघू शकत नाही. ते फक्त वरवरचं होईल. आणि जेव्हा त्याला दुसऱ्यातला राम आपण बघू, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये आपल्याप्रती रागाची भावना असो, द्वेषाची असो, उपेक्षेची असो, प्रेमाची असो, निष्ठुरतेची असो, मदतीची असो, द्वेषाची असो, हेवे दाव्याची असो, कशाची भावना असो, आपल्याला ते चांगलंच दिसणार आहे. आपल्याला ते, कारण आपल्याला जाणवते त्याच्या अंतरी ते आहे, आता त्याने तो लेप लावलेला आहे. त्यामुळे इथे बाबा मुक्तानंदांनी आपणाला सांगितलं, पहिलं स्वतःवर प्रेम. स्वतःवर जितकं प्रेम करू तितकं आपणाला अनुभूती, भगवंताची अनुभूती आपल्या आत येणार आहे आणि सर्वत्र ते आहे हे दिसणार आहे. त्यामुळे आपण हे प्रकरण 6वं आहे. नाव आहे सर्व सिद्धींचे मूळ गुरु प्रसन्नता. सर्व सिद्धींचे मूळ गुरु प्रसन्नता. मनुष्य केवळ स्वतःच्या पुरुषार्थाने परमार्थात पूर्णता प्राप्त करू शकत नाही, हे सिद्ध विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये. मनुष्य केवळ स्वतःच्या पुरुषार्थाने परमार्थात पूर्णता प्राप्त करू शकत नाही, हे सिद्ध विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये. व्यवहारातही मनुष्य स्वतःच्या पुरुष प्रयत्नांबरोबरच इतरांचाही सल्ला घेत असतो. हे आपण पाहतोच. जे स्वतःला करता येत नाही ते दुसऱ्यांकडून शिकून घेतो. शक्तिपात किंवा क्रियायोगात, सिद्ध विद्या अथवा कुंडलिनी महायोगात गुरुकृपा हाच तरणोपाय आहे. या मार्गात गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय पूर्णता प्राप्त करणे जवळजवळ अशक्यच आहे. आता हे प्रकरण साधारणतः 10 पानांचं आहे. तर ह्या प्रकरणामध्ये बाबा मुक्तानंदांनी आपल्याला सर्व गोष्टी एक एक शिकवल्या. 5 प्रकरणांमध्ये आपला एक पाया पक्का केला की ध्यानाव्यतिरिक्त पण आपण प्रत्येक क्षणाला आपली दृष्टीवृत्ती, आपले विचार, मनन चिंतन कसं असलं पाहिजे हे आपणाला शिकवलं. म्हणजे ते प्रत्येक क्षणाचं ध्यान आहे, ते प्रत्येक क्षणाचं आचरण आहे ते, आणि प्रत्येक क्षण आपल्याला मुक्तीकडे घेऊन जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या. आणि आत्ता सांगतायत की सर्व सिद्धींचं मूळ
हे आपल्याला ह्या मार्गात हे सर्व सिद्ध होण्यासाठी आपल्याला गुरुप्रसन्नता आवश्यकता आहे, म्हणजे गुरुला प्रसन्न करून घेणं आवश्यकता आहे. तर गुरुचं महात्म्य पुन्हा बाबा मुक्तानंद इथे सार रूपात आपणाला सूक्ष्म रीतीने सांगत आहेत. आपण ते छान रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बाबा मुक्तानंद म्हणत आहेत, आधुनिक काळातील स्वातंत्र्यवाद आणि स्वच्छंदवाद हे दोन्ही सिद्ध विद्यार्थ्यांना मोठे विघ्नरूप आहेत. सिद्ध मार्गाचा विद्यार्थी स्वतंत्र शब्दाच्या अर्थाचा अनर्थ करून गुरु आज्ञा पालन करण्यात आळस, प्रमाद, अश्रद्धा, गुरुविषयी दोष दृष्टी वगैरे कुपथ्य करू लागला तर त्याला प्राप्त झालेली शक्ती कालांतराने नष्ट होऊन जाते. राजा जेव्हा मुक्कामाला येतो तेव्हा आपले सारे राजैश्वर्य बरोबर घेऊन येतो आणि ज्या घरात मुक्कामाला येतो ते घर देखील सुसंपन्न आणि सुशोभित करून टाकतो. घराच्या आसमंतातील सारे वातावरण तो आपला आनंद, सौंदर्य आणि महिमा यांनी भारून टाकतो आणि जाताना ते सर्व आपल्याबरोबर घेऊन जातो. राजा निघून गेला की घर निस्तेज, सौंदर्यहीन होऊन जाते. नेमके याच प्रकारे सिद्ध विद्यार्थ्यांमध्ये क्रियात्मक रूपाने राहणारी शक्ती ज्या गुरुपासून प्राप्त झालेली असते आणि प्राप्त झाल्यानंतर ज्यांच्या आदेशाने कार्य करीत असते त्या सद्गुरूविषयी जर त्यांच्या मनात संदेह, दोषदृष्टी, संकल्प विकल्पादी निर्माण झाले तर ती सर्वज्ञ शक्ती त्या सिद्ध विद्यार्थ्यावर प्रसन्न राहील का? या सिद्ध मार्गात, कुंडलिनी महायोगात गुरुकृपा ही केवलम आणि गुरुराज्ञा ही केवलम हेच अनुशासन आहे. साऱ्या विद्या, मोक्षधर्म आणि स्वस्वरूप विमर्श यांत गुरुकृपाच मुख्य असते हे मुक्तानंदाचे वचन सत्य आहे. साऱ्या विद्या, मोक्षधर्म आणि स्वस्वरूप विमर्श यांत गुरुकृपाच मुख्य असते हे मुक्तानंदाचे वचन सत्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जेव्हा गुरुकृपेने प्राप्त कालघडीचा उदय होतो त्यावेळीच तुमचे जप, तप, योग, साधन सर्व काही फळाला येते. काय म्हणतात ते? जेव्हा गुरुकृपेने प्राप्त कालघडीचा उदय होतो त्यावेळीच तुमचे जप, तप, योग, साधन सर्व काही फळाला येते. साधक लोक आपल्या गुरुला जितका महान, श्रेष्ठ, पूर्णसिद्ध आणि सामर्थ्यवान मानतात तितक्याच सामर्थ्यानिशी तो त्यांच्या मागे उभा राहतो हे त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. तुमच्या साधनेचे न्यूनाधिक, तुमच्या शक्तीचा संकोच विकास, तुमचे साधन पूर्ण सिद्ध होण्यासाठी लागणारा वेळ ही सारी तुमच्या भावनेवर अवलंबून आहेत. वास्तविक ईश्वराप्रमाणे सद्गुरूविषयी देखील जितका तीव्र आणि दृढ भाव असेल तितक्या लवकर तुम्ही सर्व काही प्राप्त करून घेऊ शकाल. त्याला वेळ लागणार नाही. जिच्या श्रवणाने साधकाची भक्ती वृद्धिंगत होऊन त्याच्या इष्टप्राप्तीला मदत होईल अशी एक लहानशी सत्यकथा सांगतो. आता हे पुन्हा एकदा वाचू, हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मग त्या अनुषंगाने बाबा मुक्तानंद काय सांगतायत ते बघूया. इथे सांगतायत की साऱ्या विद्या, मोक्षधर्म आणि स्वस्वरूप विमर्श यांत गुरुकृपाच मुख्य आहे हे मुक्तानंदाचे वचन सत्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जेव्हा गुरुकृपेने प्राप्त कालघडीचा उदय होतो त्यावेळीच तुमचे जप, तप, योग, साधन सर्व काही फळाला येते. साधन लोक आपल्या गुरुला जितका महान, श्रेष्ठ, पूर्णसिद्ध आणि सामर्थ्यवान मानतात तितक्याच सामर्थ्यानिशी तो त्यांच्या मागे उभा राहतो हे त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. काय म्हणतात? साधक लोक आपल्या गुरुला जितका महान, श्रेष्ठ, पूर्णसिद्ध आणि सामर्थ्यवान मानतात तितक्याच सामर्थ्यानिशी तो त्यांच्या मागे उभा राहतो हे त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. तुमच्या साधनेचे न्यूनाधिक्य, तुमच्या शक्तीचा संकोच विकास, तुमचे साधन पूर्ण सिद्ध होण्यासाठी लागणारा वेळ ही सारी तुमच्या भावनेवर अवलंबून आहेत. वास्तविक
ईश्वराप्रमाणे सद्गुरूविषयी देखील जितका तीव्र आणि दृढ भाव असेल तितक्या लवकर तुम्ही सर्व काही प्राप्त करून घेऊ शकाल. काय म्हणतायत? ईश्वराप्रमाणे सद्गुरूविषयी देखील जितका तीव्र आणि दृढ भाव असेल तितक्या लवकर तुम्ही सर्व काही प्राप्त करून घेऊ शकाल. त्याला वेळ लागणार नाही. जिच्या श्रवणाने साधकाची भक्ती वृद्धिंगत होऊन त्याच्या इष्टप्राप्तीला मदत होईल अशी एक लहानशी सत्यकथा सांगतो. आता इथं त्यांनी सांगितलेलं आहे की कोणताही साधक कितीही साधना करो, प्रयत्न करो, परंतु जेव्हा त्याच्या जीवनातली योग्य घडी येते आणि त्यावेळेला गुरु कृपा होते, गुरूंची दृष्टी त्याच्यावरती पडते, त्यावेळेला त्याने केलेल्या जपाला, तपाला, योगाला, ध्यानाला, दानाला, कर्मांना ही एक उच्च अवस्था किंवा ती त्याला गती प्राप्त होते. तोपर्यंत विशेष गती प्राप्त होत नाही. परंतु त्याने जे कर्म करत असतो त्या कर्माला त्याचं फलित प्राप्त होण्यासाठी, गती म्हणजे फळ, त्याचं फळ मिळणं म्हणा किंवा त्या पायरी पुढे जाणं, जसं पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत, तसं या आध्यात्मिक मार्गात सुद्धा आपण करत असलेल्या साधनेला सुद्धा एक एक पायऱ्या पुढे जाणं. तर हे सगळं काही गुरूंच्या प्रसन्नतेवरती अवलंबून आहे. आणि ती गुरुप्रसन्नता म्हणजे त्यांची काही खुशामत करणं किंवा ही गोष्ट नाही आहे किंवा त्यांना खूप काही आपल्याला द्यायचेत गोष्टी किंवा हे नाही आहे. तर गुरुवरती असलेली निष्ठा ही महत्त्वाची आहे. आपल्याला त्यांच्याप्रती किती आदर आहे, किती भाव आहे, किती सन्मान आहे. त्यांनी जो गुरु उपदेश केलेला आहे आणि तो त्यांनी स्वतः प्रत्यक्ष आचरण केलेला आहे आणि ते आचरण करून त्यांनी ती अनुभूती प्राप्त केलेली आहे. म्हणून आपल्याला ते सांगतायत की आम्ही या मार्गाने गेलो, तुम्हीही जाऊ शकता आणि प्राप्त करू शकता. तर हे त्यांनी सांगितलेले आहे. तर त्या मार्गाविषयी माझी किती आस्था आहे, भले मी किती आचरण करते नाही करते ती भाग वेगळी, पण त्या मार्गावर माझी आस्था, निष्ठा, श्रद्धा आहे का हे महत्त्वाचं आहे. आणि ती निस्सीम आहे का, त्याचं जितकी आपली श्रद्धा, निष्ठा निस्सीम असेल, शुद्ध असेल, निस्वार्थ असेल, दोषरहित असेल आणि तितकं आपणाला ती गुरूंचा वर्षाव, गुरूंची कृपादृष्टी, गुरूंचं सानिध्य, गुरूंचे आशीर्वाद हे पाठीशी उभे राहणार आहेत. म्हणजे इथे पुन्हा प्रेम आलं, ही गोष्ट आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की ज्ञानेश्वरीमध्ये पण माऊलींनी प्रत्येक अध्याय हा गुरूंना समर्पित केलेला आहे. सुरुवातीलाच गुरूंची आज्ञा घेतल्याशिवाय माऊलींनी तो अध्याय सुरू नाही केला आणि शेवटसुद्धा गुरूंनाच त्यांनी हे केलेला, गुरूंनाच तो अध्याय समर्पित केला आहे. आणि प्रत्येक म्हणजे असा कुठलाच अध्याय नाही आहे की माऊलींनी तिथे निवृत्तीनाथांना आठवण नाही केली किंवा त्यांना सर्व समर्पण केलेलं नाही आहे. आणि इतकंच नाही तर त्यांना भगवंत स्वरूप मानलेलं आहे. ही गोष्ट आहे आपल्यामध्ये आणि संतांमध्ये. हाच फरक आहे की संत त्यांच्या गुरूंना, त्यांचे जे गुरु त्यांना प्राप्त झालेले असतात त्यांना भगवत स्वरूप मानतात आणि आपण त्यांना तसं नाही मानत. आपण ते आणि भगवंत आणि संत वेगळे असं आपण मानतो. तर संतांनी त्यांच्या गुरूंना हे परमेश्वरच आहेत हे मानतात आणि आपण त्यांना तर आपली दृष्टी इथे बाबा मुक्तानंदही तेच सांगतायत की परमेश्वराप्रमाणे आपण आपल्या गुरूंना मानलं पाहिजे. कारण त्यांनी ती अवस्था प्राप्त केली आहे, जी भगवंताची अवस्था आहे, ती सर्व अवस्था त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि तेच ते आहेत ही त्यांनी अनुभूती घेतलेली आहे. तर त्यामुळे ती दृष्टी महत्त्वाची आहे. इथे पुन्हा अनेकदा आपण बोललो पण आहे. माझे जे गुरु आहेत गुरुदेव रानडे, तर गुरुदेवांनी सांगितलं होतं साधकांना की महाराजांनी जे नाम तुम्हाला दिलंय तेच मलाही दिलेलं आहे. मलाही तुम्हाला जे दिलंय तेच नाम दिलंय. मला जी शक्ती भरून दिलेली आहे त्या नामामध्ये तीच शक्ती तुम्हाला पण भरून दिलेली आहे. पण माझ्यात आणि तुमच्यात एकच अंतर आहे की मी महाराजांना महाराज नाही मानत, तर महाराज साक्षात परमेश्वर आहे, महाराज म्हणजेच परमेश्वर हे मी मानतो. आणि म्हणून गुरुदेव तेवढे गुरु झाले, सद्गुरू झाले. एक
भारतातील एक महान सद्गुरूंपैकी एक आहेत ते. तर ही गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या हे माझ्या सद्गुरूंचे पण वाक्य तेच आलेले आहेत जे बाबा मुक्तानंद सांगत आहेत. तर आपणही आपले भाव त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आणि मग ते भाव जर केले तर छोटंसं साधन 5 मिनिटाचं पण साधन आपल्याला पुरेसं आहे, ही गोष्ट आहे. आणि जर भाव नसतील तसे तर आपण 15 तास बसलो काय तरीसुद्धा ते तेवढं होऊ शकत नाही जे फलित त्यातनं प्राप्त आहे, व्हायला पाहिजे ते. आणि भाव तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपलं प्रेम पूर्ण असेल आणि जेव्हा आपल्या आतमधला मी गळला असेल, तेव्हाच तो भाव पण होणार आहे. आणि म्हणून कमी वेळात पण किंवा कमी ह्याच्यात साधन होणार आहे. म्हणजे ती कृपा पण ह्यासाठीच होणार आहे की आपण आपल्याला विसरलो आणि आपण आपल्या आतमधलं आत्मतत्वाकडे पोचलो. हीच कृपा आहे, हीच गोष्ट आहे. तर इथे हे सगळं एकात सगळं असं आहे. तर त्याच्यामुळे कृपा म्हणजे वेगळं काही खूप देतील किंवा वेगळी काही ह्या साधकांना वेगळं काही शिकवलं जाईल, जसं आता प्रायव्हेट ट्युशन असतात आणि असं काही नाही आहे. तर ह्या साधकाने त्यातला मीला विसरलेला आहे म्हणून त्याच्यावरती ती कृपा झालेली आहे. आणि ती त्याच्या आत असलेल्याच शक्तीने केलेली आहे, बाहेर नाही. त्याच्या आत असलेलीच ती अनुग्रहाची शक्ती आहे, तिने ती केलेली आहे. तर आता आपण पुढे वाचूयात. अलीकडेच माझ्या, आता गोष्ट सांगतायत एक, अलीकडेच माझ्या महाबळेश्वरच्या मुक्कामात एक IITचा विद्यार्थी मला भेटायला आला होता. 4-5 दिवसांतच कृपा प्राप्त करून, साधन करून, ध्यानसंपन्न बनून तो घरी जायला निघाला. रस्त्यात बराच पाऊस असल्यामुळे त्याची मोटर मुंबईला फार उशिरा पोहोचली. मुंबईला पोहोचायला मध्यरात्र होऊन गेली. घरी त्याची आई काळजीत पडून त्याची वाट पाहत बसली. 10 वाजून गेले तरी मोटार येईना. तेव्हा मात्र तिने वाट बघायचे सोडून दिले आणि ती आपल्या गुरुदेवांची प्रार्थना करू लागली. प्रार्थना करता करता ती गुरुभावात तन्मय होऊन गेली. तात्काळ तिचे गुरु तिच्या समोर प्रगट झाले आणि तिला म्हणाले, बाई, काळजी करू नकोस, तुझा मुलगा 12:25 घरी पोहोचेल. हे ऐकताच ती निश्चिंत झाली. तिच्या श्रद्धेमुळे गुरु प्रगट झाले आणि गुरूंनी दर्शन दिल्याच्या आनंदात मुलाची वाट बघायचे विसरून ती पुन्हा ध्यानमग्न होऊन गेली. बऱ्याच वेळाने बाहेरून कोणीतरी आई आई म्हणून जोराने हाका मारत असल्याचे तिला ऐकू आले. ती उठून दार उघडते, तो समोर मुलगा उभा. लगेच घड्याळ पाहिले तर बरोबर 12:25 झालेली. मग काय विचारता, तिच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्या मुलाची आई नंतर महाबळेश्वरला आली होती आणि तिनेच हा वृत्तांत स्वमुखाने सांगितला. तो ऐकून गुरुप्रसन्नताच सर्व सिद्धिदायक असते या विषयावर हे विचार प्रगट करण्याची मला इच्छा झाली. तर इथे मुलगा अजून का परतत नाहीत ह्या भावनेने तिने ध्यान करायला सुरुवात केली. ध्यान तिचं मुलाच्या प्रेमापोटीच होतं आणि तिने भले त्या विषयासाठी ध्यान करायला सुरुवात केली, पण ती त्या ध्यानात एकरूप झाली. नंतर विसरून गेली ती. म्हणजे तिने ध्यानाला सुरुवात केली, तिच्या आतमधली असलेली गुरुकृपा शक्ती, अनुग्रहाची शक्ती तिने जागरण झाला आणि ती शांतीच तो अनुभव घेऊ लागली. ती एकरूप झाली ध्यानामध्ये आणि मूळ विषयाचं चिंतन बाजूला होऊन ती एकरूप झाली. तेव्हा तिला ती अनुभूती आलेली आहे. भले तिचा विषय असेल, मूल अजून कसं नाही आलं हा विषय असेल, परंतु तो विषय जरी असला तरी तिची ध्यानाची गती खूप चांगली होती आणि ती समर्पणाची गती होती आणि तिने सोपवलं. ती चिंतन नाही करत बसली, काय हे झालं असेल, ते झालं असेल, असं होईल तसं होईल, ह्या चिंतनात नाही बसली. एक आई आहे शेवटी, अजून मूल महाबळेश्वरनं गाडीने येणार आहे,
तो डोंगर आहेत, सगळं आहे मोठं. तर तिथून मग ती सामान्य जर असती किंवा निष्ठावंत साधिका नसती तर ती ध्यान करायला पण बसली नसती. तिने विचारच केले असते की हे असं असेल का, तसं असेल का, ह्याच्यात वेळ घालवला असतात आणि हेच करत बसले असते. पण तिने ध्यानाला सुरुवात केली, ध्यान करायला गेली, शांतीत ध्यान करते, ती एकरूप झाली आणि तिला तिच्याच अंतरी असलेल्या शक्ती तिच्यासमोर प्रकट होऊन सांगितलंय की कधी येणार आहे मुलगा, आणि बरोबर तसं घडलेलं आहे. तर ह्यातनं शिकण्यासारखी ही गोष्ट आहे की किती कठीण प्रसंग असेल, काही असेल, म्हणून ही श्रद्धा निष्ठा महत्त्वाची आहे. तिथे तिथे आपले संकल्प चालत नाहीत. मग तिथे ती व्यक्ती आपण पूर्णतः समर्पित होतो. मग भले तो सुखाचा प्रसंग असो किंवा काही कष्टाचा असो किंवा काही विरक्तीचा असो, विरहाचा असो, कशाचाही असो, तरीसुद्धा त्यावेळेला ती स्थिरता ती चांगली व्यवस्थित राहू शकते. आणि तिथे मग कुठलेही चिंतन न उठता सरळ शरण गेलं गुरूंना की त्या पद्धतीने मग ते सुखही, कष्टही, दुःखही किंवा काहीही कुठलाही प्रसंग असेल तर ते मग ते अत्यंत सहज आपण त्यातनं बाहेर पडू शकतो, शांतीत. ही गोष्ट आहे. आता पुढे सांगतात, पूज्य प्रातस्मरणीय सिद्ध लोकवासी संत तुकाराम महाराजांचा या विषयावर एक अभंग आहे. सिद्ध विद्यार्थ्यांनी तो वाचण्यासारखा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुकाराम महाराजांनी पण गुरूंविषयीचे जे अभंग केलेत ते सांगतात. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. म्हणून गुरुसी भजावे, स्वध्यानासी आणावे. देव कुरूपासी आहे, वारंवार सांगू काय. तुका म्हणे गुरुभजनी, देव भेटे जनीवनी. काय म्हणतात, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. गुरूंनी तो पाहिलाय देव, त्याच्यामुळे गुरुचरणी भाव ठेवला पाहिजे. तर तो देव भेटण्याच्या मार्गात काय काय अडथळे आहेत किंवा काय काय मार्गाने गेलं पाहिजे, हे जो त्यातनं गेलाय तोच सांगू शकतो. आणि तो गुरु आपला त्यातनं गेलेला असतो आणि पूर्णत्व प्राप्त केलेलं असतं, म्हणून तो आपल्याला देव दाखवू शकतो. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. म्हणून गुरुसी भजावे, स्वध्यानासी आणावे. ध्यान कशाचं करायचं आहे? आत्मध्यान करायचं आहे. म्हणूनही गुरुसी भजावे, गुरुचं भजन करावं. आणि त्याने काय सांगितलं आहे उपदेश, की आत्मध्यान करा, स्वध्यानासी आणावे. स्व म्हणजे आपण, स्वध्यानासी आणावे. देव गुरुपाशी आहे, वारंवार सांगू काय. देव गुरुपाशी आहे, कारण देवाकडे पोचण्याची किल्ली गुरुकडे आहे. मार्ग कसं जायचं आहे याचं रहस्य गुपित त्याच्याकडे आहे, सिक्रेट. तुका म्हणे गुरुभजनी, देव भेटे जनीवनी. तुका म्हणे गुरुभजनी देव भेटतो आणि देव भेटे जनीवनी. सर्वत्र प्रत्येक आकाराच्या अंतरी तो देव आहे. आणि हे आपल्याला गुरु सांगतो, त्याच्या स्वानुभवाने त्याने ते अनुभवलेलं असतं. आणि तो अनुभव कसा घ्यायचा, त्या मार्गाने कसं चालायचं, त्या मार्गात काय काय अडथळे येणार आहेत, कुठले कुठले येणार आहेत, त्याच्यावरती कशी मात करायची, हे तो चाललेलाच गुरु सांगू शकतो. म्हणून देव तुका म्हणे गुरुभजनी, गुरूंच्या भजनी म्हणजे गुरूंवरती असलेल्या निष्ठेने, श्रद्धेने आपणाला देव भेटे जनीवनी. मग देव भेटतोय आणि तो अगदी जनीवनी सहज, कुठे जाऊन आपल्याला वेगळा डोंगर दऱ्यात किंवा संन्यासी होण्याची पण आवश्यकता नाही आहे. इथं जनावनातच राहून तो देव भेटणार आहे. हे असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगाचा अर्थ, भावार्थ असा की गुरुचरणावर भावपूर्ण श्रद्धा ठेवण्याने अगदी सहज आपोआप विनासायास ईश्वर प्राप्ती होऊन जाते. यासाठी गुरुभक्ती करा. इतकेच नव्हे तर ध्यानात त्यांचेच रूप पहा, कारण ईश्वर गुरुपाशी राहतो. वारंवार काय सांगू रे. तुकाराम महाराज म्हणतात, गुरुभजनामुळे परमात्म्याची भेट जनात किंवा वनात कुठेही होऊ शकते. यासाठी प्रियसिद्ध विद्यार्थ्यांनो, गुरुचरणांवर पूर्ण आदर्श विश्वास आणि अनन्य भाव राखणे आवश्यक असते. हे ध्यानात ठेवा. इथे त्यांनी स्वध्यानाचं तुकाराम महाराजांनी जे स्वध्यान सांगितलंय तिथे आत्मध्यान, आणि इथे बाबा मुक्तानंदांनी अजून गुरुध्यान पण सांगितलेलं आहे. तर इथे अशा पद्धतीने सांगतायत की बाबा मुक्तानंदांनी तुकाराम महाराजांचा अभंग हा अत्यंत सर्व संप्रदायामध्ये महत्त्वाचा अभंग आहे.
तर तो इथे घेतलेला आहे. आणि इथे सांगतात की गुरुचरणांवर पूर्ण आदर्श विश्वास आणि अनन्य भाव राखणे आवश्यक असते, हे ध्यानात ठेवा. विश्वास कसा, तर पूर्ण आदर्श विश्वास पाहिजे. विश्वासाची पण एक गोष्ट आहे. पूर्ण आदर्श विश्वास आणि अनन्य भाव राखणे आवश्यक असते, हे ध्यानात ठेवा. पुढे म्हणतात, गुरुचा महिमा महान असतो. एकदा भाव ठेवल्यावर तो जर बदलला तर त्याचाच कुभाव बनतो. भाव असा असावा की जो आपला आध्यात्मिक विकास घडवून आणेल. याचेच नाव दृढ आस्तिक्य भाव. क्रियाशील चितिशक्तीच्या प्रभावाचे एकदा जरी ज्ञान झाले तरी मग सिद्ध विद्यार्थ्याला आपल्या अंतर्यामी प्रगट रूपाने वास करणारी चितिशक्ती, श्री गुरुदेव, स्वतःचा आत्मा आणि संवित क्रीडारूप असे हे जगत, या सर्वात दृढ आस्तिक्य बुद्धी निर्माण होते. त्यानंतर त्याचे मन, बुद्धी आणि चित्त यांना आपल्या अंतरातील चितिशक्ती, आपल्या अंतरातील गुरुभाव आणि आपला अंतरात्मा यांना सोडून निष्कारण इकडे तिकडे भटकणे कठीण होऊन जाते. अशा विद्यार्थ्याला संसारातील क्षणिक व्यवहाराचे हर्ष, शोक स्पर्श करू शकत नाहीत. वस्तुतः श्री गुरूंच्या ठिकाणी दृढ आस्तिक्य बुद्धी आणि पूर्ण सत्य विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. काय सांगतायत इथे की क्रियाशील चितिशक्तीच्या प्रभावाचे एकदा जरी ज्ञान झाले तरी मग सिद्ध विद्यार्थ्याला आपल्या अंतर्यामी प्रगट रूपाने वास करणारी चितिशक्ती, श्री गुरुदेव, स्वतःचा आत्मा आणि संवित क्रीडारूप असे हे जगत, या सर्वात दृढ आस्तिक्य बुद्धी निर्माण होते. त्यानंतर त्याचे मन, बुद्धी आणि चित्त यांना आपल्या अंतरातील चितिशक्ती, आपल्या अंतरातील गुरुभाव आणि आपला अंतरात्मा यांना सोडून निष्कारण इकडे तिकडे भटकणे कठीण होऊन जाते. अशा विद्यार्थ्याला संसारातील क्षणिक व्यवहाराचे हर्ष, शोक स्पर्श करू शकत नाहीत. वस्तुतः श्री गुरूंच्या ठिकाणी दृढ आस्तिक्य बुद्धी आणि पूर्ण सत्य विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. इथे पुन्हा आपल्याला ते सांगत आहेत की पूर्ण विश्वास, पूर्ण आदर्श विश्वास आणि अनन्य भाव, त्यांच्याविषयी अनन्य भाव म्हणजे ज्याची कुठेही अन्यत्र भाव नसणं, पूर्ण श्रद्धा, पूर्ण निष्ठा, पूर्ण विश्वास, आदर्श विश्वास इथं त्यांनी सांगितलं आहे. पूर्ण भरोसा, पूर्ण खात्री ही सांगितलेली आहे. आणि जेव्हा आपण काही आपल्या आयुष्यातले असे क्षण अनुभवतो की आपण काही प्रसंग, सुखाचे असो, दुःखाचे असो किंवा जे काही आहे, आणि कुठला तरी असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात होतो की त्यावेळेला आपण आपल्या सद्गुरूंशी एकरूप होतो आणि तेव्हा त्या शक्तीचा अनुभव आपण घेतलेला असतो, त्या नामाचा, त्या शक्तीचा, त्या अनुग्रहाचा, आपल्या गुरूंचा, आणि आपण ते एकरूप झालेलो असतो. असा प्रत्येकाच्या आयुष्यातल्या प्रत्येक साधकाचा तो सुरुवातीचा क्षण असतो की तेव्हा आपण एकरूप झालेलो असतो. आणि तेव्हा जे एकरूप होतो आपण, त्यावेळेला जेव्हा एकरूप झाल्यानंतर बाकी मग आपण आपल्या अंतरी असलेल्या शक्तीशी, आपल्या आत्मतत्वाशी आणि सद्गुरूंशी आपण पूर्ण जोडले जातो. तर ही इथे सांगितली. आणि एकदा का जोडलं गेल्यानंतर मग तो जितका साधक पूर्ण निश्चयाने जोडला गेलेला असेल, पूर्ण इथे आदर्श विश्वास सांगितला आहे, आदर्श विश्वासाने निश्चयाने जोडला जा, जितका तो निश्चयाने जोडला गेला असेल तितका तो आनंद येवो, सुख येवो, यश येवो, दुःख येवो, अपयश येवो, प्रेम मिळो, निष्ठुरता मिळो, उपेक्षा मिळो, सगळं काही तो आनंदाने झेलू शकतो. ही गोष्ट तर तितका त्याला तो समदृष्टीत तो प्रत्येक गोष्टीमध्ये राहू शकतो. आणि ही समदृष्टी राहते तेव्हाच तो आनंद अनुभवतो आतमध्ये. ही समदृष्टी राहत नाही तेव्हा आनंद नसतो. आपल्याला सुखाने आपण हुरळून जातो, त्याला आनंद नाही म्हणू शकत. ते हुरळणं झालं, ते हुरळणं आहे. आणि ते हुरळणं वेगळं आणि आनंद, आपल्याला तो आनंद वाटतो आपल्याला ते, पण ते खरं नाही. कारण ते हुरळतो तेव्हा वरून खाली यायचंच असतं. परंतु हुरळणं आणि आनंद हा पूर्णतः वेगळा आहे. तर त्याच्यामुळे ह्या साधकाच्या जीवनात कुठलीही गोष्ट असेल तरी तो समदृष्टीत असतो. आणि समदृष्टी त्याची राहते तेव्हा मिळणारा आनंद हा आत्मानंद आहे, परमानंद आहे, खरा आनंद आहे. तोच आनंद खरा आहे, तोच परमानंद आहे, तोच आत्मानंद आहे, तीच शांतता आहे. त्या हुरळून जाण्यात शांतता नसते बिलकुल.
म्हणजे बिलकुल नसते. एक वेळेला दुःख परवडलं, पण ते हुरळून जाणं नाही परवडलं. कारण दुःखात आत्मभानाकडे माणूस जाणार आहे, पण हुरळून जाण्यामध्ये नंतर आपटणार आहे, ही गोष्ट आहे. कष्ट येतात, दुःख येतात, तेव्हा आत्मध्यानाकडे जाणार माणूस, आपण होऊन जाणार. पण हुरळून गेला की तो त्याचा फ्रॅक्चरच होणार आहे, ही गोष्ट आहे. नंतरचा क्षण ते आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याची समदृष्टी कायम, आणि समदृष्टीतच आनंद आहे, समानतेच आनंद आहे. बाबा मुक्तानंदांनी आपल्याला मी माझं सोडा घर नव्हे त्यात सांगितलं की काय आपल्याला ग्रहण करायचं आहे तर समानता, काय सोडायचं आहे तर विषमता, भेददृष्टी. हा चांगला भाव, वाईट भाव, हे यश, हे अपयश, हे प्रेम, ही उपेक्षा नाही. सगळं काही समान आहे, सगळे त्याचे भाव आहेत, ही गोष्ट आहे. कारण प्रत्येक भाव हा आत्ता एक आहे, नंतर दुसरा असणार आहे. हे बदलणार आहे, सतत सतत परिवर्तनशील आहे. तेच त्यामुळे ती समान दृष्टी असली की तो समान भाव आहे, आणि तिथं मग त्या समानतेत, त्या संतुलनात भगवंत आहे. आता पुढचं एक वाचून थांबू. भगवंताच्या एकच मिनिट. भगवंताच्या समरी पॉवर युक्त सत्ता शक्तीवर. आता हे समरी पॉवर, हे मला समरी पॉवर असा शब्द आला आहे. समरी पॉवर युक्त सत्ता शक्तीवर आणि अंतरातील चिती सामर्थ्यावर कसा विश्वास असावा याविषयी दैत्यर्षी प्रल्हादाची कथा मनन करण्यासारखी आहे. भक्तराज प्रल्हादाची कथा भारतीयांना सुपरिचितच आहे. त्याने विष्णू भक्ती सोडून दैत्याच्या रीतीनुसार वागावे असे दैत्यराजाने वारंवार सांगूनही प्रल्हादाने भक्तीही सोडली नाही किंवा दैत्यांची नीतीही स्वीकारली नाही. एखाद्याच्या हृदयात एकदा पारमेश्वरी शक्तीचा प्रगट साक्षात्कार झाला की त्याला कशाचे भय उरणार. ज्याच्या अंतर्यामी चितीचा विलास चालला आहे त्याला काय कमी. हिरण्यकश्यपू प्रल्हादाला सांगून समजावून जेव्हा थकला तेव्हा संतापून म्हणाला, माझ्या शब्दाने पृथ्वी देखील दुभंग होते आणि वायू देखील जिथल्या तिथे थबकतो, पण हा पोरगा मात्र माझ्या शब्दांची अवहेलना करतो आहे. हा अंगठा एवढा मूर्ख पोरगा खाणे पिणे, नाचणे, बागडणे, शिकार वगैरे सारा कुलधर्म सोडून कुणातरी दुष्टाच्या संगतीमुळे भगवंताचे ध्यान करू लागला आहे. असा धर्मभ्रष्ट पुत्र म्हणजे दैत्य कुळाला लागलेला एक महान कलंक आहे. पुत्रही नसलेले बरे, पण असला कुपुत्र जन्माला येऊ नये. अशा प्रकारे हिरण्यकश्यपू संतप्त होऊन सिंहासारखा गरजू लागला. त्याने शेकडो विक्राळ राक्षसांना पाचारण केले. तेही सर्व अस्त्रशस्त्र निशी धावून आले. ते आल्याबरोबर दैत्यराजाने त्यांना फरमावले की प्रल्हादाचे तुकडे तुकडे करा, अशी माझी तुम्हाला आज्ञा आहे. त्याची आज्ञा ऐकताच सारे राक्षस आपापली शस्त्रे प्रल्हादाला मारायला धावून गेले. आपापली शस्त्रे परजत प्रल्हादाला मारायला धावून गेले. आपल्याला मारण्यासाठी राक्षस येत आहेत हे पाहून न भीता भक्त प्रल्हाद म्हणाला, विष्णू शस्त्रेषु युष्मासु मयि चासौ व्यवस्थितः दैतेयास्तेन सत्तेन माक्रमन्त्यासु धानीच. आता हे विष्णू पुराणमधलं आहे. दैत्यांनो, माझा भगवान विष्णू या शस्त्रांतही आहे, तुमच्यातही आहे आणि माझ्यातही आहे. माझा भगवान विष्णू या शस्त्रांतही आहे, तुमच्यातही आहे आणि माझ्यातही आहे. तो सर्व व्यापक श्री विष्णू माझ्या पित्यातही आहे. हे जग त्याचेच रूप आहे.
वासुदेवः सर्वमिती हे परमसत्य आहे, सत्यच नित्य आहे, तेच पूर्ण आहे व परमनिर्भय आहे. या परमात्म्याच्या प्रभावामुळेच तो सर्वव्यापक विष्णू दृढ आस्तिक्यनिष्ठापूर्वक मला तुमच्यात आणि तुमच्या तलवारीच्या धारेतही दिसतो आहे. या दृढनिष्ठेच्या प्रभावामुळे तुमच्या शस्त्रांचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही असे बोलून तो जागच्या जागी शांत उभा राहिला. शस्त्रांच्या प्रहारामुळे प्रल्हादाला थोडी देखील वेदना झाली नाही. ती सर्व शस्त्रे प्रल्हादाच्या अंगावर फुलांच्या हारांसारखी येऊन पडली. त्याची स्थितीही बदलली नाही, त्याचे ध्यानही भंग झाले नाही. त्याने कुणाला दोषही दिला नाही किंवा तो कुणावर क्षुब्धही झाला नाही, कारण प्रल्हाद श्री विष्णूंना संपूर्ण शरण गेला होता. प्रल्हादाचे सुख विष्णू, दुःख विष्णू, चिंता विष्णू आणि शोकही विष्णू. परमेश्वराला सर्व काही समर्पण केल्यानंतर जो रडत बसतो तो भक्तामध्ये ठग समजावा. परमेश्वराला सर्व काही समर्पण केल्यानंतर जो रडत बसतो तो भक्तांमध्ये ठग समजावा. भक्तीचा व्यापारी समजावा. तो भक्तापासून कितीतरी दूर असतो. त्याची भक्ती म्हणजे केवळ नाटक असते. ज्याची श्री गुरुविषयी प्रल्हादाप्रमाणे दृढ आस्तिक्य बुद्धी असते, त्याच्या अंतर्यामी परमेश्वर प्रगट झाला तर ती काही मोठी आश्चर्याची गोष्ट नाही. यासाठीच तुकाराम महाराज सांगतात की गुरुचरणी अटळ श्रद्धा ठेवली तर परमेश्वर सहज प्राप्त होऊ शकतो, कारण परमेश्वर गुरुपाशीच असतो. मुक्तानंद म्हणतो, श्री गुरुप्रेमामुळे श्री गुरुच्या कृपेमुळे साधन मला शोधत आले, मी त्याला शोधायला गेलो नाही. बंध, मुद्रा, क्रिया या साऱ्या गोष्टी आपोआप येऊन त्यांनी माझ्या अंतरात वास्तव्य केले. मी काही त्यांना बोलवायला गेलो नाही. आश्रमात राहणारी मंडळी आणि आश्रमातील कलाकौशल्य ही स्वतःच माझा शोध घेत आली. मी त्यांच्या मागे कधी गेलो नाही. मी फक्त गुरु आज्ञेचे पालन करण्यात तत्पर राहिलो. गुरुदर्शित मार्गाने जात राहिलो. मला सिद्धी केव्हा प्राप्त होईल याचा विचार मी केला नाही. हा रस्ता कुठे जातो याचा विचारही केला नाही. बस श्री गुरूंनी ज्या मार्गाला लावले तोच गुरुपदिष्ट मार्ग समजून चालत राहिलो आणि चालता चालता जिथे पोहोचलो पाहिजे त्याच ठिकाणी नेमका जाऊन पोहोचलो. जाताना इकडे पाहिले नाही, तिकडे पाहिले नाही. लहान सहान गोष्टींना हातही लावला नाही. सरळ चालतच राहिलो. जे प्राप्त करायचे होते तेच प्राप्त करून घेतले. जसे मला व्हायचे होते तसाच झालो. स्वरूप प्राप्तीत काही कमी राहिलो नाही. प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, मी आधी केले आणि मग तुम्हाला सांगितले. तर अशा रीतीने बाबा मुक्तानंदांनी आपणाला गुरूंच्या प्रती निष्ठा कशी असावी या संदर्भात प्रल्हादाची गोष्ट सांगतायत. त्या गोष्टीचं आपण मननचिंतन उद्याला अजून विश्लेषण करूया. पण इथे समजण्यासारखी गोष्ट आहे की गुरुवरती जेव्हा श्रद्धा असते, निष्ठा असते, एकरूपता असते, प्रेम असतं, पूर्ण दृढ निश्चय असतो, तेव्हा निर्भय असतो माणूस. आणि तेव्हा पूर्णतः तो निर्भय असतो आणि कोणत्याही गोष्टीला तो घाबरत नाही. आणि मग कोणत्याही गोष्टीला तो घाबरत नाही, निर्भय असतो आणि स्वतःच्या स्थितीत, स्वरूपात तो स्थित राहतो. आणि स्वतःच्या स्वरूपात तो स्थित राहिल्यामुळेच भक्त प्रल्हादाला ते समोर येणारे दैत्य, त्याच्यामध्ये पण भगवंत दिसला, त्यांच्या शस्त्रांमध्ये पण भगवंत दिसला, आपल्या वडिलांमध्ये पण भगवंत दिसला. कारण त्याने स्वतःतला पाहिला होता. त्यामुळे त्याने त्या शस्त्राच्या धारेवरती पण मला भगवंत दिसतोय, समोरच्या दैत्यांमध्ये पण दिसतोय, वडिलांमध्ये पण दिसतोय. जिथे तिथे त्याला भगवंत तो दिसत आहे. म्हणून त्या खांबातनं पण प्रगट झाला तो. आणि ते जे शस्त्र त्या दैत्यांनी त्यांच्याकडे फेकली होती, जिकडे तिकडे त्याला तो भगवंत दिसतोय, ती शस्त्र फुलं होऊन त्याच्या अंगावर पडली. तर त्याच्या आतमध्ये जसं माऊलींचं मगाशी आपण चिंतन केलं की माऊलीने भिंत चालवली, म्हणजे नक्की काय झालं असेल.
त्या भिंतीत चेतना असलेली चेतना जी इतकी जड चेतना आहे, फार सूक्ष्म चेतना आहे, प्रत्येक कणात चेतना आहे. आपल्यातली चेतना तिचं हे जास्त आहे, तिची स्पंदनं जास्त आहे, पण प्रत्येक कणात ते तत्व आहे, त्याचं पर्सेंटेज कमी जास्त प्रमाणात आहे. तर माऊलींनी तिच्या चेतनेच्या आधारे चैतन्य तिथे निर्माण केलं. तर भक्त प्रल्हादाने जे रागाने समोर येणारे राक्षस आहेत की जे आता आपला जीव जाणार आहेत, त्या राक्षसांकडे आणि त्यांनी फेकलेल्या शस्त्रांकडे त्यांनी किती प्रेमाची दृष्टी असेल ती, की ते शस्त्रांना, त्या राक्षसांना ते प्रेमाने बघतायत आणि तिथे पण त्यांना भगवंत दिसतोय, त्यांना कुठली भीती नाही आहे, ते सुद्धा प्रेमाने बघतायत आणि त्या शस्त्रांचे ती फुलं होऊन पडत आहेत आणि त्या खांबातनं तो भगवंत बाहेर पडतोय आणि तिथे वध होतोय. तर ही गोष्ट, ही कथा आपणाला प्रत्येक म्हणजे खूप मनन चिंतन करणारी आहे, त्याविषयी आपण करू. आणि म्हणून बाबा मुक्तानंद इथे सांगतायत की जे तुकाराम महाराजांचा अभंग, की तिथे भक्त प्रल्हाद हा निर्भय राहिला किंवा त्या खांबातनं पण भगवंत नरसिंह अवतार प्रगटला, त्यात काही आश्चर्य नाही आहे. कारण का, की जर गुरुवर निष्ठा ठेवली तर देव भेटे जनिवनी, हे सांगितलेलं आहे की कुठेही आपण ते भगवंताची ते स्वरूप प्रकट होऊ शकतं. कारण ती निष्ठा ते प्रकट व्हायला भाग पाडते, ती निष्ठा त्यातनं प्रत्येक गोष्टीतनं ती प्रकट करते. तर त्याच्यामुळे ते दिले की देव भेटे जनिवनी. मग हे सांगितल्यामुळे नंतर आपणाला ते सांगतायत की मला पण का भेटलं, मी पण का झालो, कारण त्या निष्ठेमुळे मी झालो. आणि मी झालो म्हणून ते आपलं पण उदाहरण देत आहेत की मी झालो, यात आश्चर्य नाही, कारण ते निष्ठेवरती चाललो, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चाललो. तर आपणही तशी शक्ती, बुद्धी आणि आपलं प्रारब्ध जे काही असेल त्याच्यावर मात करून त्याला अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करून आपण आपल्या वर्तमान समयामध्ये सद्गुरूंचरणी आपण प्रार्थना करूया. बाबा मुक्तानंद, माऊली महाराज, सर्व काही या विश्वातील सर्वच महान विभूतींच्या समोर, की आपला इथून पुढचा प्रवास हा जास्तीत जास्त प्रत्येकाचा गुरुनिष्ठा कशी वाढेल ह्याकडे मार्गक्रमण करावं.